ठाण्यात देखील प्रति तुळजाभूर मंदिर हे उभारण्यात आलेलं आहे। आपण सध्या ठाण्यातील पाचपाकडी या परिसरात आहोत। राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून हे पूर्णतः मंदिर उभारण्यात आलेलं आहे। पाहायला गेलं तर 30 फूट कळस हा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे। त्यासोबत गजमुख असेल, खांब असेल, नवरत्न असे या ठिकाणी विविध रूपी या ठिकाणी साकारण्यात आलेलं मंदिरासाठी एक दिव्य असं या ठिकाणी मंदिर या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे। आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यासोबत त्यांची बातचीत करणार आहोत। सर, कशा प्रकारचं मंदिर या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे आणि प्रथमतः किती दिवस या मंदिराला लागले हे मंदिर साकारण्यात आले? ह्या मंदिराची कल्पना साधारणतः 4-1 वर्षापूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी आमच्याकडे आणली होती की एक मंदिर उभं करायचं आहे प्रति तुळजापूर। सो ती कल्पना आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये डिझाईन्स वगैरे आम्ही तयार करत गेलो होतो। त्याला साधारणतः 1 वर्ष गेलं आणि हे मंदिर आता ॲक्च्युली कन्स्ट्रक्शन आपण बघतोय हे 3 वर्षापूर्वी आपण त्याचं भूमिपूजन केलं आहे आणि 3 वर्षापासून हे काम चालू आहे इथे। सो 3 वर्षापासून याचं फाउंडेशन जे आहे ते साधारणतः आपण एक 16 मीटर वगैरे खाली डीप गेलेलो आहे आणि हे अखंड तुम्ही मंदिर बघताय हे यात कुठेही आर्टिफिशियल मटेरियल आपण यूज केलेलं नाही आहे। लाईक स्टील, कॉन्क्रीट असेल किंवा ब्रिक्स असतील असं कुठलंही मटेरियल यात यूज करणं आहे। इथे फक्त ब्लॅक बसाल्ट हा जो स्टोन आहे त्याला आपण काळा पाषाण म्हणतो, या स्टोनमधनं हे कंप्लीट मंदिर आपण रेडी केलेलं आहे। असं याच्या फाउंडेशनपासून फक्त स्टोन आहे आणि अगदी कळसापर्यंत फक्त स्टोन आहे। याचं दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्ण मंदिर जे आहे ते इंटरलॉकिंग सिस्टमने आपण तयार केलेलं आहे। इंटरलॉकिंग म्हणजे इथे कुठेही आपण याला जॉईंटिंग वगैरे असं दिलेलं नाही, हे फक्त इंटरलॉकिंग सिस्टममध्ये मंदिर उभं राहिलं आहे। त्यामुळे याचं वय आपण म्हणता येईल 200-300 वर्ष हे मंदिराला काहीही होणार नाही असं। पाहिलं गेलं तर गजमुख आहे, त्यामध्ये हवनकुंड आहे, ते नवरत्न कशा प्रकारचं त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। त्यामुळे एक प्रकारे जसं तुळजापूर आहे मंदिर त्याच प्रकारचं तुळजापूर मंदिर प्रवेशद्वार देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेलं। बरोबर आहे। गजमुख आपण म्हणतोय, गज म्हणजे हत्ती हा जो आहे तो आपला एक पिलर म्हणजे जबरदस्त स्ट्रॉंगनेस याचं एक प्रतीक आहे। त्याच्यामुळे आम्ही हे प्रत्येक पिलरच्या खाली तो गजमुख जे आहे तो आमचा कॉन्सेप्ट होता की त्याला एक वजन आणि एक स्ट्रॉंगनेस मिळाला पाहिजे, म्हणून ते एव्हरी प्लिंथ आणि त्याच्या पिलरच्या खाली आम्ही ते एक एलिमेंट तिथे यूज केलेलं आहे। वरती तुम्ही बघाल तर तिथे नवग्रहाचं आपलं प्रतीक केलेलं आहे। आपल्यामध्ये नवग्रह हे फार एक इम्पॉर्टंट एलिमेंट येतं, त्याच्यामुळे आपण मध्यस्थी बरोबर मंदिराच्या सेंटरला टेरेसवरती आपण नवग्रहाचे एलिमेंट पिरॅमिड्स उभे केलेत। त्याचं खूप वैशिष्ट्य आहे आपल्या शास्त्रामध्ये। तो तो एक एलिमेंट फार महत्त्वाचा या मंदिरामध्ये आहे, जो नॉर्मली आपल्याला बघायला मिळत नाही कुठल्या मंदिरामध्ये। त्यानंतर हे जे सगळे पिलर जे आहेत हे सगळे अखंड पिलर आहेत। याचा स्टोन जो आहे तो आपण तमिळनाडूमधनं प्रिक्योर केलेला आहे। तो मँगलोरला जातो, मुर्डेश्वर म्हणून एक एरिया आहे, तिकडे त्याचं घडाई होते आणि मग इथे येऊन त्याला पूर्ण आपण तो इंटरलॉकिंग सिस्टममधनं ते तयार केलेलं मंदिर आहे। नक्कीच याबद्दल त्यांनी जी माहिती दिलेली आहे, विशारदक आहे, वास्तुविशारदक, आणि हे जे मंदिर जे आहे ते 30 एप्रिल रोजी शरदचंद्रजी पवार व त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठान सोहळा पार पडणार आहे। त्यामुळे प्रति तुळजापूर मंदिर या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात साकारण्यात आलं आहे। या अगोदर देखील तुळजापूर मंदिर या ठिकाणी होतं, मात्र रस्त्याच्या अडथळ्यामुळे ते आता मंदिर हे दुसरीकडे हलवण्यात आलेलं आहे, बाजूच्या जागेवरती हलवण्यात आलेलं आहे। त्यामुळे नक्कीच तुळजापूर मंदिराच्या दर्शनासाठी आता अनेक भाविक जे या ठिकाणी येणार आहेत। त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून हे मंदिर साकारण्यात आलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी 30 एप्रिल रोजी आता प्राणप्रतिष्ठान सोहळा पूर्णतः पार पडणार आहे। त्यामुळे नक्कीच या मंदिरासाठी आणि पाहण्यासाठी देखील भाविक मोठ्या संख्येने येणार आहे। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर भव्य असं मंदिर या ठिकाणी साकारल्यामुळे सर्वांचंच लक्ष 30 एप्रिलकडे लागलेलं आहे। 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्यापैकी अक्षय तृतीया या दिवशी ह्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठान सोहळा शरद पवार चंद्रजी यांच्या हस्ते पार पडणार आहे। कॅमेरा जितेंद्रसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे।